Once again, welcome to my dear all students. In the last video, we already discussed about the features of a Senecan tragedy, and in this video, we will discuss about the impact of Senecan tragedy on the Elizabethan dramatist. So, without wasting time, we will start. The first English tragedy, Gorboduc, was written by Thomas Sackville and Thomas Norton. It was written in Senecan style with original English touches. तिच्यावर एक सेनेकन ट्रॅजेडीचा इन्फ्लुएन्स आपल्याला बघायला मिळतो. सेनेकन स्टाईलमध्ये जी पहिली इंग्लिश ट्रॅजेडी लिहिली गेली आहे तिचं नाव आहे गॉर्बड्यू, विच वॉज रिटन बाय थॉमस सॅकविल अँड थॉमस नॉर्टन. एका इंग्लिश टच असलेली ही ट्रॅजेडी. देर इज अ अनइंटरप्टेड सिरियसनेस इन दी प्ले. The entire action falls to messengers and confidence, though it was an imitation of Senecan style. आणि ती एक सेनेकन स्टाईलचं इमिटेशन आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर ड्रामाटिस्ट शोन फ्रीडम इन चॉईस ऑफ थीम. ड्रामाटिस्ट जो आहे, जो थॉमस सॅकविल किंवा थॉमस नॉर्टन हे लोक जे आहेत की ज्यांनी सेनेकन स्टाईल इमिटेट केलेली आहे, त्यांना चॉईस आहे थीम निवडण्याची. स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअलिटी जी आपण म्हणतो ती यामध्ये आपल्याला बघायला मिळते. स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअलिटी ऑफ ट्रीटमेंट अँड इंट्रोड्युसिंग एक्सप्लॅनेटरी कमेंट. स्वतःचं एखाद्या नाटकाविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या गोष्टीविषयी मत त्यांना मांडता येतं आहे. दी सेनेकन ट्रॅजेडी वॉज इमिटेड बाय युनिव्हर्सिटीज ऑल्सो. In 1592, the play Roxana, written by Alabaster, was performed at Trinity College, Cambridge University. It was a typical imitation of Senecan tragedy. It was a revenge tragedy, full of violent action having supernatural, ghostly elements. Senecan tragedy ही जे आहे तिचं इमिटेशन युनिव्हर्सिटीजनी देखील केलेलं आहे. मग 1592मध्ये रोक्झानानं नावाचं जे नाटक आहे जे ॲलाबास्टर यांनी लिहिलं आहे की जे ट्रिनिटी कॉलेजने परफॉर्म केलं आहे. इट वॉज अ टिपिकल इमिटेशन ऑफ स्टॅन्ड. ही सेनेकन ट्रॅजेडीचं एक टिपिकल इमिटेशन आहे आणि इट वॉज अ रिव्हेंज ट्रॅजेडी. ती एक रिव्हेंज ट्रॅजेडी फुल ऑफ व्हायलंट ॲक्शन हॅविंग सुपर नॅशनल घोस्टली एलिमेंट्स. सुपर नॅशनल घोस्टली जे एलिमेंट्स आहेत त्याचा देखील उल्लेख किंवा समावेश आपल्याला यामध्ये दिसून येतो. थॉमस काईड रोट हिज फेमस मेलोड्रामा स्पॅनिश ट्रॅजेडी इन दिस सेनेकन स्टाईल. थॉमस काईड यांनी जो त्यांचा फेमस मेलोड्रामा लिहिला ज्याचं नाव आहे स्पॅनिश ट्रॅजेडी, तो सुद्धा सेनेकन स्टाईलमध्ये त्यांनी लिहिलेला आहे. अँड स्पॅनिश ट्रॅजेडी डील्स विथ द थीम ऑफ रिव्हेंज. स्पॅनिश ट्रॅजेडी याच्यामध्ये वापरलेली जी थीम आहे ती रिव्हेंज थीम थॉमस काईड यांनी वापरलेली आहे. ऑल अदर ड्रामाटिस्ट ऑल्सो प्रोड्यूस्ड प्लेज इन सेनेकन ट्रॅडिशन. आता इतर काही ड्रामाटिस्ट आहेत त्यांनी देखील सेनेकन ट्रॅडिशनमध्ये त्यांची नाटकं लिहिलेली आहेत. थॉमस काईड्स सॉलिमन अँड पर्सिडा, टायटस अँड्रॉनिकस, लस्ट, डॉमिनियन, द ट्रू ऑफ रिचर्ड थर्ड, मार्लोस टेम्बरलियन, शेक्सपियर्स रिचर्ड थर्ड, हॅमलेट, मॅकबेथ, मार्सन्स अँटोनियो अँड मेलिडा, चेटल्स हॉफमॅन, टॉर्नियर्स, द रिव्हेंजर्स ट्रॅजेडी अँड ॲथेस ट्रॅजेडी, वेबस्टर्स द व्हाईट डेव्हिल अँड डचेस ऑफ माल्फी, चॅपमन्स अ रिव्हेंज ऑफ बिझिडॅम्बियोक, बिलोमॉन्ट अँड फ्लेचर्स ट्रेम्प ऑफ डेथ. इतर काही लोकांनी देखील त्यांची नाटकं लिहिलेली आहेत की जी सेनेकन ट्रॅडिशनमध्ये त्यांनी लिहिली. द एलिझाबेथन ड्रामाटिस्ट वेअर एफेक्टेड बाय सेनेकाज ब्लड कर्डलिंग हॉरर अँड फ्लॅम्बॉयंट रेटोरिक. आता एलिझाबेथन जे ड्रामाटिस्ट आहेत ते जणू काही सेनेकन ट्रॅजेडी किंवा सेनेकाज जे ब्लड कर्डलिंग हॉरर आणि फ्लॅम्बॉयंट रेटोरिक आहे
त्याच्यापासून जणू काही ते अफेक्टेड आहेत आणि त्यांच्या लिखाणामध्ये देखील त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. डिग्निटी ऑफ मॅन, loftiness of utterance, the unity and coherence in dramatic elements. The dialogues of Seneca show the emotional potentialities in speeches of heightened poetic quality. सेनेकाच्या ट्रॅजेडीमधले जे डायलॉग्स आहेत ते जणू काही आपल्याला असं दाखवतात की एक इमोशनल पोटेन्शियलिटीज जे आहेत की जी भाषणांमध्ये आहे आणि एका उच्च दर्जाची काव्यात्मक शैली किंवा त्या टाईपची क्वालिटी त्यांच्या लिखाणामध्ये दिसते. एलिझाबेथन ड्रामाटिस्ट आर मच इंडेप्टेड टू सेनेका फॉर स्प्लेंडर ऑफ लँग्वेज अँड डेकोरेटिव्ह आर्टिस्टिक एम्बलिश्ड ऑर्नामेंटल अँड सबलाईम यूज ऑफ डायलॉग्स. त्याचबरोबर त्यांची जी भाषा आहे त्या भाषेबद्दल देखील एलिझाबेथन ड्रामाटिस्ट जे आहेत they are much indebted to Seneca. It has a very powerful effect on the entire dramatist. तो जणू काही एक इट हॅज अ व्हेरी पॉवरफुल इफेक्ट, प्रचंड मोठा इफेक्ट एंटायर ड्रामाटिस्टवर आहे, लाईक मार्लो असेल किंवा शेक्सपियर असेल. इन रोक्झाना बाय अलाबास्टर देर इज अ थीम ऑफ सिडेक्शन अँड रिव्हेंज. अलाबास्टरच्या रोक्झानामध्ये जी थीम आहे ती मग ती सिडक्शन असेल किंवा रिव्हेंज असेल. इन मिसफॉर्च्युन्स ऑफ आर्थर देर इज अ यूज ऑफ घोस्ट अँड क्रुडेली हॉरिबल मेलोड्रामॅटिक एलिमेंट्स. मिसफॉर्च्युन्स ऑफ आर्थरमध्ये जी थीम वापरली आहे मग त्या किंवा त्याच्यात वापरलेले जे घोस्ट आहेत किंवा क्रुडेली हॉरिबल मेलोड्रामिक एलिमेंट्स आहेत ते देखील या ठिकाणी त्या मिसफॉर्च्यूनमध्ये वापरलेत. थोडक्यात यांच्यामध्ये सेनेकाचा इफेक्ट आपल्याला जाणवतो किंवा इम्पॅक्ट. इमिटेशन ऑफ सेनेकाज ट्रॅजेडी. काइट्स स्पॅनिश ट्रॅजेडी डील्स विथ थीम ऑफ रिव्हेंज. काइट्सची जी स्पॅनिश ट्रॅजेडी आहे ती थीम रिव्हेंज वापरलेली आपण मगाशीच म्हणालो. होरॅशिओ वॉज मर्डर्ड. हिज फादर हायरोनिमो murders the murderers of his son. होरॅशिओचं मर्डर झालं. होरॅशिओच्या वडिलांनी मर्डर करणाऱ्याचं मर्डर केलं. देर इज अ ब्लड कर्डिंग एंड वेअर बेलिम्पोरा स्टॅब हरसेल्फ अँड हायरोनिमा कमिटेड सुसाईड. या कथानकाचा जो अंदाज आहे किंवा यामध्ये ज्या गोष्टी मांडल्यात स्पॅनिश ट्रॅजेडीमध्ये, हिरोचं मर्डर होतं, त्याच्या वडील त्या मर्डर करतात, नंतर ते स्वतः सुसाईड करतात. काइड रोट 5 अदर प्लेज इन सेनेकन स्टाईल. काइडने इतर 5 नाटकं देखील सेनेकन स्टाईलमध्ये लिहिलेले आहेत. आता Seneca's effect, it was not limited peoples. It's kind not only on the Elizabethan dramatist, but the well-known person in terms of drama, in terms of tragedy, that none other than is William Shakespeare. He used the Senecan machinery in his Hamlet, Richard III, and Macbeth. शेक्सपियरवर प्रचंड मोठा प्रभाव हा सेनेकन ट्रॅजेडीचा आपल्याला बघायला मिळतो. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानं त्याच्या ट्रॅजेडीजमध्ये मग हॅमलेट असेल, रिचर्ड थर्ड असेल किंवा मॅकबेथ असेल या नाटकांमध्ये त्यानं सेनेकन मॅचिनरी किंवा तंतोतंत इमिटेशन आपल्या या नाटकांमध्ये त्याच्या स्टाईलचा, सेनेकनच्या स्टाईलचा आपल्या नाटकांमध्ये वापर केलेला आहे. The influence of Senecan speeches, dialogues and verse is clearly found in Shakespearean plays. जो सेनेकन स्पीचेसचा, डायलॉग्सचा किंवा त्याच्या वाक्यरचनेचा जो इन्फ्लुएन्स आहे तो शेक्सपियरच्या नाटकांमध्ये अगदी स्पष्टपणे जाणवतो आपल्याला. हिज रिचर्ड थर्ड इज अ टिपिकल सेनेकन टायरंट. त्याचं जे रिचर्ड थर्ड नावाचं नाटक आहे ते एक प्रकारे टिपिकल सेनेकन
टायरंट आपल्याला वाटतं. ही इंट्रोड्यूस्ड घोस्ट्स, विचेस अँड सुपरनॅचरल डिव्हायसेस इन हिज प्लेज. त्याच्या नाटकांमध्ये त्यानं घोस्ट, विचेस किंवा सुपरनॅचरल डिव्हायसेस आहेत ते इंट्रोड्यूस केलेले आहेत. ही इंट्रोड्यूस्ड सेनेकन ॲटमॉस्फिअर ऑफ मर्डर, द विचेस अँड द घोस्ट, द मॅस्क्युलिन क्वीन, द विलियन हिरो, द मोटिव्ह ऑफ रिव्हेंज, ब्लडशेड अँड व्हायलंट सीन इन मॅकबेथ. त्याचबरोबर त्यानं त्याचे जे नाटकं आहे त्या नाटकांमध्ये सेनेकन जे ॲटमॉस्फिअर आहे मर्डरचं ते वर्णन किंवा त्या टाईपचं ॲटमॉस्फिअर देखील त्याच्या मॅकबेथमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आफ्टर शेक्सपियर, Senecan effect, either Senecan influence also was not a small or little bit. It impact on the post Shakespearean period as well. So in post Shakespearean period, Senecan influence is seen in Marston, Chapman and Turner. Number of quotations from Senecan plays are found in Marston's plays. There is a ghost of Antigone. पोस्ट शेक्सपियरियन पिरियडमध्ये देखील प्रभाव आपल्याला जाणवतो आणि तो मार्स्टन, चॅपमॅन आणि टर्नर यांच्या नाटकांमध्ये नंबर ऑफ कोटेशन्स आपल्याला बघायला मिळतात. मार्स्टनच्या नाटकांमध्ये प्रचंड कोटेशन्स जे सेनेकन्सचे आपल्याला दिसतात किंवा बघायला अभ्यासायला मिळतात. देअर इज अ घोस्ट ऑफ अँट्रिग्यो. त्याच्या नाटकामध्ये जो अँट्रिग्यो नावाचा घोस्ट असेल किंवा जेनो इज अ टायरंट विलन किंवा जेनेओ नावाचा जो विलन आहे त्याच्या बाबतीत असेल. देअर इज अ रिव्हेंज मोटिव्ह अँड व्हायलंट रेटोरिक. नाटकाचा जो एक मोटिव्ह आहे तो एक रिव्हेंज आहे किंवा व्हायलंट रेटोरिक आहे. व्हायलंट रेटोरिक भाषा असेल किंवा तसलं वर्णन असेल आणि नाटकाचा जे मोटिव्ह आहे ते रिव्हेंजच्या बाबतीत असेल त्या प्रकारचं वर्णन हे आपल्याला या मॉर्स्टनच्या नाटकांमध्ये बघायला मिळतं, जे की मुळात सेनेकनच्या ट्रॅजेडीजमध्ये असतं. टर्नर वॉज ऑल्सो ग्रेटली अफेक्टेड बाय सेनेकन ट्रॅजेडी. इट इज सीन इन हिज 2 ट्रॅजेडीज. सेनेकनवर देखील प्रभाव आपल्याला दिसतो आणि तो त्याच्या 2 नाटकांमध्ये दिसतोय. द रिव्हेंजर्स ट्रॅजेडी अँड द ॲथेइस्ट ट्रॅजेडी. द रिव्हेंजर्स ट्रॅजेडी अँड दी ॲथेइस्ट ट्रॅजेडीमध्ये आपल्याला सेनेकन ट्रॅजेडीचा इफेक्ट हा टॉर्नियरमध्ये दिसतो त्याच्या नाटकांमध्ये. दे आर फुल ऑफ व्हायलन्स अँड ब्लडशेड. ते पूर्ण असे व्हायलन्स, हिंसक किंवा रक्ताळलेली नाटकं आहेत किंवा त्याचं वर्णन त्या नाटकांमध्ये बघायला मिळतं. इट इज अ स्टोरी ऑफ मर्डर, रेप अँड इन्सेस्ट हॅविंग मॉरल टोन. ती जी कथा आहे नाटकाची ती मर्डर, रेप आणि इन्सेस्ट हॅविंग मॉरल टोनवर आपल्याला येऊन मिळते किंवा अभ्यासायला किंवा समजते. देअर इज अ विलन हिरो. जो हिरो आहे तो एक विलन आहे, विलनियस टाईप आहे किंवा त्याच्यामध्ये विलन आणि हिरो, गुड आणि इव्हिल या कॅटेगरीज आपल्याला बघायला मिळतात. सुपर नॅचरल एलिमेंट्स आहेत, मर्डर आहे, मेलोड्रामॅटिक एलिमेंट्स आहेत, कॉन्फ्लिक्ट बिटवीन गुड अँड इव्हिल अँड मॉरल टोन आहे. सेनेकन एलिमेंट्स आर ऑल्सो क्लिअरली विजिबल इन चॅपमन्स रिव्हेंज ऑफ बिझी डाय अम्बिस अँड बिझीड. आता फक्त मग टॉर्नियरच्या नाटकांमध्ये नाही बघायला मिळत तर चॅपमनच्या नाटकांमध्ये देखील जे सेनेकन एलिमेंट्स आहेत ते देखील आपल्याला क्लिअरली दिसतात. मग चॅपमनचं रिव्हेंज ऑफ बिझी डाय अम्बिस असेल किंवा बिझीड असेल. ही वॉज हायटन टाईप ऑफ पोएटिक स्पीचेस अँड वेबस्टर्स 2 ट्रॅजेडीज. वेबस्टर नावाचा जो आहे ट्रॅजेडियन त्याच्या ट्रॅजेडीजमध्ये दिसतं. द व्हाईट डेव्हिल अँड दी डचेस ऑफ माल्फी डील विथ रिव्हेंज ट्रॅडिशन. आता या वेबस्टरचे 2 ट्रॅजेडीज आहेत त्याच्यामध्ये रिव्हेंज ट्रॅजेडी आपल्याला बघायला मिळते किंवा रिव्हेंज एक साधारणपणे कंपल्सरी जो सेनेकन ट्रॅजेडीचा इम्पॅक्ट आहे तो आपल्याला तिथे बघायला मिळतो आहे. दे आर फुल ऑफ ब्लड कर्डलिंग सीन्स. त्याच्यातले जे सीन्स आहेत ते पूर्णपणे ब्लड कर्डलिंग सीन्स आहेत.
रिव्हेंज आहे, हॉरिबल अँड टेरिबल सीन आहेत, इनह्युमन टॉर्चर आहे, अमानुष किंवा अमानवी टॉर्चर आहे, सेन्सेशनल एलिमेंट्स आहेत, फेरी स्पीचेस आहेत आणि सेन्स ऑफ पोएटिक जस्टिस, एक काव्यात्मक न्याय देणारी वाक्यरचना आहे. ही युजेस मेलोड्रामॅटिक एलिमेंट्स, इमॅजरी, पोएट्री अँड स्टाईल विच रायजेस हिम सुपेरियर टू रिव्हेंज ड्रामाटिस्ट. या ज्या काही स्किल आहेत किंवा शैली आहेत, या सगळ्या शैली त्याला एक सुपरियर रिव्हेंज ड्रामाटिस्ट म्हणून नावारूपाला यायला खूप उपयोगी पडतात किंवा गरजेच्या होत्या किंवा आहेत. इन दिस वे Seneca has greatly influenced the Elizabethan dramatist by his own style in tragedy. So, my dear all students, that's all about this Senecan tragedy.